SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. बीड जिल्ह्यातील तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री हे जखमी झालेत. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी स्वतःवरच वार करून घेतलेत. त्यांना अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया केली गेली आहे. डॉक्टर हर्षवर्धन तन्वर यांच्या टीमनं ही शस्त्रक्रिया केली आहे. तर त्यांची प्रकृती आता स्थिर असून कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही. भक्तांनी महाराजांना 8 दिवस भेटणं टाळावं, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही, असं आवाहन डॉक्टर तन्वर यांनी केलंय. जेव्हा महाराज आले आपल्या इकडे तर थोडी परिस्थिती गंभीर होती. रक्तस्राव बऱ्यापैकी झाला होता, ॲक्सिडेंटल इंजुरी होती आणि आले तेव्हा आमची पूर्ण फर्स्ट एड जी टीम आहे ती रेडी होती इथे. तर त्यांना आपण ICUत पहिले स्टेबलाइज केलं. त्यांचं सगळे व्हायटल्स आपण चेक केले, ते सगळे नॉर्मल केले. रक्तस्राव आपण थोडं टेम्पररीसाठी टाईमसाठी आपण तो बंद केला, रक्तस्राव जो होत होता. आणि मग आम्ही निर्णय घेतला की एक आपल्याला ऑपरेट करायला लागेल. ऑपरेशन पण इमिजिएटली इमर्जन्सी आपण ते प्लॅन केलं. भूलतज्ञ डॉक्टर पण आले. डॉक्टर सचिन लांडगे भूलतज्ञ डॉक्टर होते आपल्यासोबत. आणि ऑपरेशनमध्ये अगदी छान रीतीने आपण रक्तस्राव बंद करून ती जागा परत दुरुस्त नीट केली. ॲक्सिडेंटल इंजुरी जी झाली होती तिथे, त्या टीममध्ये मी डॉक्टर स्वतः हर्षवर्धन तन्वर यूरोसर्जन, माझ्यासोबत डॉक्टर आदित्य दमानी, डॉक्टर गोविंद कासट सर, हे सगळेजण उपलब्ध होते. आणि आता महाराज एकदम परिस्थिती चांगली आहे, आउट ऑफ डेंजर आहे. जे काय गोष्टी आहेत एकदम चांगल्या रीते आपण पार पडलेल्या आहेत, स्टेबल आहेत एकदमच, आणि काहीच काळजी करण्यासारखं नाही राहिलेलं. मी सांगू इच्छितो की आज आपण इथे सगळ्या महाराजांच्या प्रेमापोटी श्रद्धेने आपण इथे जमलेला आहात. एक फक्त डॉक्टर या नाते माझी विनंती राहील सगळ्यांना की आता महाराजांना अत्यंत विश्रांतीची गरज आहे. तर आपण सगळ्यांनी ही भावना मनात ठेवा की आज आपण ज्या श्रद्धेने इथे आलोत, नक्कीच प्रेमापोटी झालेत, पण महाराजांना जी आरामाची गरज आहे किंवा आपण जितकी गर्दी कराल भेटण्याची, तर भेटणं टाळलेलं सध्याला एक आठवड्याभरासाठी गरजेचं आहे. क्रॉस इन्फेक्शन्स होतात, आपल्यानेच जंतुदोष तिथे जाऊ शकतो. तर आपण भेटणं टाळूया. आणि मोनिकाताई पण आहेत, अक्षयदादा पण आहेत, त्यांनी आता जस्ट महाराजांची भेट घेतलेली आहे. त्यांनी पण परिस्थिती बघितली आहे, त्यांची प्रकृती अगदी स्टेबल आहे. सो काळजी करण्यासारखं काहीच नाही. या घटनेची माहिती मिळाल्यावर लगेचच भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डिले आणि आमदार मोनिका राजळे हे रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी महाराजांच्या प्रकृतीची विचारपूस केली. महाराजांवर शस्त्रक्रिया झाली असून ती अत्यंत व्यवस्थित झाली आहे. कोणत्याही अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असं आवाहन अक्षय कर्डिले यांनी केलंय. तारकेश्वर गडाचे महंत, परमपूजनीय सर्वांचे मार्गदर्शक आणि आवडते महाराज हरिभक्तपरायण परमपूजनीय आदिनाथ महाराज शास्त्रीजी यांना काही वेळापूर्वी अहिल्यानगर शहरामध्ये लोटस हॉस्पिटल या ठिकाणी आणण्यात आलं. आणण्यापूर्वी महाराजांचं माझं फोनवरती बोलणं झालं. अतिशय तब्येत त्यांची व्यवस्थित होती आणि आणल्यानंतर देखील ॲडमिट होताना त्यांच्याशी व्यवस्थित बोलणं झालं. म्हणजे तब्येत त्यांची ठीक आहे. त्यांचा जय श्रीरामचा जाप देखील चालू होता. त्यानंतर आत्ता काही मिनटापूर्वीच ऑपरेशन त्यांचं पूर्ण झालं आहे. अतिशय व्यवस्थित ऑपरेशन झालं आहे. डॉक्टरांशी बी मी बोललो आहे. सर्व अहिल्यानगरचे टॉप चांगले डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून ज्या काही गेल्या काही वेळापासून अफवा होत आहेत की काही महाराजांनी स्वतःला काही करून घेतलं आहे, आत्महत्याचा प्रयत्न केला आहे, तर सर्वांना एवढीच विनंती आहे की अशा खोट्या अफवा काही कुणी पसरू नये. महाराजांशी आत्ताच बोलणं झालं आहे. अतिशय व्यवस्थित तब्येत आहे, व्यवस्थित बोलणं चाललं आहे. महाराजांना आम्ही तब्येत विचारायला गेलो तर महाराजच दुसऱ्या जे काही भाविक त्यांना भेटत आहेत त्यांनाच ते तब्येतीच्या बाबतीत विचारत आहे. म्हणजे एवढी त्यांना सर्व भाविकांची मोठ्या प्रमाणात काळजी आहे.
आज संपूर्ण महाराष्ट्रातून जशी बातमी कळाली तसे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त इथं येत आहेत. त्यांचं मोठं एक आशीर्वाद त्यांच्या पाठीमागं दिव्य शक्ती आहे, म्हणून महाराजांना काहीच झालेलं नाही आणि काही होणारही नाही. ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीने आपल्याला 1-2 दिवसातच समोर येऊन सगळ्या गोष्टीची माहिती देतील. तर एवढीच विनंती मी करतो की आता ते सर्वांचे परमपूजनीय आहेत, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत आणि आमच्यासाठी तर दैवत आहे. म्हणून कुणी अशा खोट्या त्यांच्याविषयी माहिती पसरू नये किंवा बदनामी करायचा प्रयत्न करू नये. महाराजांची तब्येत ठीक आहे. भाविकांना बऱ्याच निरोप आत्ता काही मिळालेत, काही बातम्याद्वारा कळाले. तर सर्वांना एवढंच मी सांगतो की कुणी काळजी करू नये. आपले महाराज व्यवस्थित आहेत, व्यवस्थित तब्येत आहे, व्यवस्थित त्यांचं बोलणं चालणं चालू आहे. तर आपण सर्वांनी बेफिकर राहावं एवढीच या निमित्तानं आपल्याला माझं सांगणं. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 23 0023.